मी अरुण खोडके. शिवचिंतन. स्वराज्याचा मुख साक्षीदार म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीची पर्वतरांग, उंच उंच कडे, खोल दऱ्या, घनदाट अरण्य आणि ढगांशी गुजगोष्टी करणारे शिखरे, हे सर्व निसर्गनिर्मित, परंतु महाराष्ट्राच्या शौर्याची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारे खरे मूक साक्षीदार होते. याच सह्याद्रीच्या कुशीमध्ये बालशोभा घडले आणि पुढे छत्रपती झाले. शिवरायांनी बालपणीच या सह्याद्रीची ताकद ओळखली. भूगोलाचे महत्त्व आणि युद्धातील डावपेच याच्या खांद्यावरती बसूनच आखले. याच्या कानात स्वराज्याच्या गोष्टी केल्या. याच्या सहवासामध्ये शिवरायांनी धैर्य, संयम, संकटाशी झुंज या नीती शिकल्या. शिवरायांची युद्धनीती प्रभावी पद्धत म्हणजे गनिमी कावा. गनिमी कावा जो इथेच जन्माला आला. सह्याद्रीच्या वातावरणात वाढलेले निष्ठावान मावळे यांनी आपले सहारे पणाला लावून रक्त सांडून स्वराज्य निर्माण केले. सह्याद्रीचा प्रत्येक कडा आजही शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतोय. याच सह्याद्रीने शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. हीच ती भूमी जिचे स्वराज्य स्वप्न जिथे साकार झाले आणि जिथे एका महान राजाच्या रूपाने स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. तो सूर्य म्हणजे शिवसूर्य. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.